जिमी, काय चाललंय तुमचं झालं असेल तर निघायचंय. मला जरा मदत हवी होती तुझी, बाकी काही नाही. काय ना? नाही काही नाही, मी आवरत होते. झालं ना तुमचं सगळं? एक सेकंड, ही लाजली बघा, ही लाजली. हा आता एक मिनिट, तू आणि सौमित्र तुम्ही आमची थट्टा मस्करी करत होता ना, आता कसं तिला सांगितलं कशी लाजली बघा. आता काय लाजली बिजली काही नाही. मॅम तुम्ही काय म्हणत होतात? नाही काही नाही, आता नका थट्टा करू, नाही तर अशातच वेळ जायचा. आपल्याला निघायचंय ना लवकर. हो हो चला चला. एक मिनिट, आपण निघू. सौमित्र कुठे? तो नाही येते. नाही येते? हा का? महत्वाचं काम आहे ना. हो ते आपलंही महत्वाचं काम आहे. मग असं कसं मला न सांगता कुठे गेला तो? शनाया बरोबर गेलाय. शनाया बरोबर. हो महत्वाचं. हो ते त्यांनी नीट नाही सांगितलंय मला, पण बाबांकडे काहीतरी काम आहे. आनंद भाऊजी तुम्ही मला खूप प्रश्न नका हो विचारू, मला नाही उत्तर देत आहेत सगळ्याची. एक मिनिट तुम्ही रिलॅक्स. ते ओके नाही विचारत, आपण निघूया. नको, आपण नंतर फोन करूया त्याला. मी जातो, मी गाडी काढतो, तुम्ही रिलॅक्स. नाही काही नाही, मी फक्त आवरून येते, जरा थोडंसं आवरते मी आणि लगेच येते. तुम्ही पुढे निघा ना. हो मी पण आले. माझं ते तुम्ही आवरा पटकन, आपल्याला विधीने नहार पोचायचं तिथे. वाचले आता चुकून माझ्या तोंडून बिंदू राणीचं नाव निघणार होतं. यापुढे मला सावध राहायला लागणार आहे. गॅरी, आपलं नातं इतकं तकलादू आहे का? मिस शनाया, तुझ्या अशा बोलण्याचा वागण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाहीये. त्याने त्याचा कॉल आधीच घेतलाय आणि आतापर्यंत तू हेच तर करत आलीयस, स्वतःला छान हॉट ब्युटिफुल प्रेझेंट करायचं आणि समोरच्याला इम्प्रेस करायचं. दॅट्स इट. याशिवाय काही येतं का आपल्याला? काय? ऐक ना, सीओ मॅमला पर्सनल असिस्टंट ठेवलंयस का? नाही अरे तुला विचारते ना मी, तू उत्तर दे ना. नाही म्हणजे त्यासाठी मी गुरुची पीएच असायला हवंय असं काही नाही. त्याचं काय आहे ना, आमची टेलिपॅथी छान जुळून येते, त्यामुळे त्याच्या मनात काय चाललंय मला अगदी बरोबर कळतं. त्यामुळे मी आता जे बोलते ना अगदी तेच बोलणार आहे गुरु. हो ना गुरु? टेलिपॅथी नाही, सध्या त्याच्या मनात काय चाललंय ना तुला काहीच कळत नाही अगं. एनिवे, हाय मम्मा. माया, म्हणजे मला माहिती आहे की माझ्या हॉटनेसशी सतत कंपॅरिझन करत असते. म्हणजे आतापर्यंत अनेक वेळा मला हे माहिती होतं, पण मी काय रिॲक्ट नाही केलं त्याच्यावर. पण आता एक काम करूया का, आत्ता कॉम्पिटिशन होऊन जाऊ दे आणि मग गॅरीच ठरवेल ना त्याला कोण आवडतंय ते. गॅरी काय ठरवणार? मी सांगते ना, सगळ्या वर्ल्ड मध्ये माझी शर्मा ब्युटिफुल आहे. इज इट? येस. याला काय अर्थ आहे? असं अचानक तयारी करून यायचं आणि अचानक कॉम्पिटिशन अनाऊन्स करायची. इज इट युअर कॉन्फिडन्स? आणि शनाया कसं आहे ना, हाईट कर्तृत्वाची असायला लागते. हो बरं ठीक आहे, ऐक घाबरू नकोस. आपण एक काम करू ना, तुला हव्या त्या वेळेला हव्या त्या दिवशी तुला काय हवं ते घालणार, म्हणजे जे काय असेल ते आपण तेव्हा करूया कॉम्पिटिशन. ठीक आहे? आणि मग गॅरी ठरवेलच ना कोण छान दिसतंय ते. बायकांमध्ये कोण छान दिसतं हे त्यालाच जास्त कळतं नाही का. एनिवे, माझा आजचा दिवस खूप छान जाणार आहे, त्यामुळे मला तुमच्या दोघांची निगेटिव्ह एनर्जी आता नको आहे अजिबात. ओके, मग आता मी येते. गॅरी ठरव. हा बाय ग. जुगजुग गाडी. सॉरी जुगजुग जिओ. बाय.
हाय बोक्या. हे हाय हाय. हाय. काय फॅशन शो आहे आज? नाही रॅम्पॉक आहे तुझा? नाही. तू आरजे बिंदुराणी आहेस ना, लोक तुला ऐकणार आहेत, पाहणार नाहीये. सो व्हॉट? सोबत म्हणजे उगा तयार होण्यात एवढा वेळ गेला ना शनाया, त्यामुळे तुझा आणि माझा दोघांचाही वेळ फुकट गेला. कोणाचाही वेळ फुकट गेलेला नाहीये. कळलं, आम्ही भाजी आणायला पण एवढेच तयार होऊन जातो रे छान. हो का? तरीच स्वस्त मिळतात भाज्या तुम्हाला. पण मला एक सांग, असं तयार होऊन बाहेर पडण्याचा अट्टहास का असतो ग मुलींचा? अरे कॉन्फिडन्स येतो छान. अरे छान कपडे घातले की बोलण्यात कॉन्फिडन्स येतो, चालण्यात कॉन्फिडन्स येतो. काय तुला नाही कळणार? का? नाही कशी दिसते मी? हा बरी दिसतेस. गेला कॉन्फिडन्स सगळा. म्हणजे काय आता अजून काय म्हणू, बरी दिसतेस. बरी काय दिसते? चांगली दिसते. मी गप्पा बसतो. ओके. आणि तू काय आलास इथे? का आलो म्हणजे? तू ठीक आहेस ना? राधाला सांगितलं ना फोनवर कोणीतरी यायला पाहिजे म्हणून, तुझ्याबरोबर कॉन्फिडन्स. कोणीतरी नाही, राज पाहिजे मला राधिका सोबत जायचं. एक मिनिट, मग हे क्लिअरली सांगायचं ना, कारण राधाने मला असं काहीच सांगितलं नाही. तिने मला एवढंच सांगितलं की कोणीतरी जायला पाहिजे. तसंही मला आनंदजेनी बरोबर जायचं होतं, तिला सांगितलं असतं मी. जा ना मग, सांग तिला इकडे यायला. तू जा. खरंच जाऊ? जा. बेस्ट आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. जा. मला जायचंच होतं, आनंदचं नवीन घर आहे ते बघायला गेलो असतो ना. कशाला तुझ्याबरोबर उगाच वेळ वाया घालवू? कसं ह्युमन च्युइंगम मधून का फिरतोयस? म्हणजे वाय? फालतू टाइमपास किकी किकी करून नाचायचं. बोल रे सौमित्र, निघाला? नाही अजून. अरे हे काय आता नवीन एकदा ठरलंय ना? नाही, कारण काय आहे, ती आता आली ना तर तिला कौतुक हवं असतं ना तिच्या दिसण्याचं. ते मी केलं नाही. मी फक्त बरी दिसतेस एवढंच म्हटलं तर कॉन्फिडन्स वगैरे गेला म्हणे तिचा. त्यामुळे तू ये, तिचं खूप कौतुक कर, तिचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही दोघी जा. मी जातो आनंदजेनी बरोबर. सौमित्र काय चाललंय हे? नक्की तू काहीतरी बोललेला असणार हा? मी बोललो? राधा तू मलाच काय बोलतेस? अगं मी तुला काहीतरी फोन करून सांगतोय ना, तू तिला बोलायला पाहिजेस. हे तू असं कर, शनायाला दे फोन. मी तुला काहीतरी सांगतोय राधा. तू आत्ता शन्याला फोन दे, मी सांगतेय ना तुला. तिला तुझ्याशी बोलायचं. हॅलो. हाय शन्या, बोल काय झालं? तू कुठे आहेस यार? निघून ये ना पटकन. का? काय झालं म्हणजे काय? हा बोर नुसता. अगं मी घरातनं निघाले ना तर गॅरी असं एकटंच बघत होता माझ्याकडे आणि माया पण खूप जेलस झाली माहितीये. ऑल्सो रस्त्यावरनं चालते तर लोक वळून वळून बघतात माझ्याकडे. हे हो भाजीवाला तुझा बरी दिसतेय म्हणे. हे बोलत असतो यार उगाच. किती अनरोमॅन्टिक माणूस आहे हा. एक मिनिट, मला अनरोमॅन्टिक वगैरे तू नाही म्हणायचं. अरे म्हणायचं. त्याच्या समोर असं अजिबात बोलू नको की तो अनरोमॅन्टिक आहे. हा का? काय तो स्वतःला रोमांसचा बादशाह समजतो ना. हसू नको आता. काय हसायला काय झालं? काय म्हणाली आता राधा? नाही मला कळू दे, काय म्हणाली ती? एवढंच म्हणाली की शाहरुख नंतर तूच रोमॅन्सचा बादशाह आहे. खरंय. ठीक आहे, तुला बरं वाटतंय ना? नाही बरं वाटतंय म्हणून नाही, हे खरंय. नाही पण तुला खरं वाटतंय ना? हे खरंच आहे. तुला काहीच माहित नाहीये, कळलं का? हा, मी किती रोमॅन्टिक आहे तुला काहीच माहित कोण नाही. आहे हा व्यक्ती? का पाठवलंस तू याला यार? बर बर बर, ठीक आहे. आता तुम्ही भांडत बसणार आहात का? मग काय करू बघ ना. हा काहीतरी ऍटिट्यूड दाखवतो मग माझी सणकते मग मी भांडतो. ए राधा ये का तू? बरं ऐक ना. हे बघ, तो तुझ्या बरोबर यायला हवाय ना तुला. तर एक काम कर, त्याला असं सांग की मला आरजे श्रुतीचा फोन आला होता. ती विचारत होती की सौमित्र आहे का बरोबर. तो असेल तर बरं होईल. ओके चल मग. ओके बाय बाय. हे काय चाललंय? बाय बाय. काय काय चाललं होतं? काय म्हणत होती मला कळू दे. नाही तिथे स्टुडिओ मध्ये कोणतरी वाट बघते तुझी. कोण? ती आरजे. तिचं काय आता मध्ये? गाल बघ कसे गेले बघ कपाळात माहितीये. पण ती म्हणत होती की सौमित्राला घेऊन ये, त्याची जरा हेल्प होईल. तो आला की कसं बरं वाटतं. कोण? श्रुती? चल ना मग निघूया ना. शनाया उगाच लगेच म्हणजे आता उगाच उशीर होईल ना अजून. तुला पोहोचायला पाहिजे ना. खरं तर मला जायचं होतं आनंदजेनी बरोबर, पण आता उगाच अजून खूप वेळ जायला नको, उशीर होतो. बरोबर. पण मी कशी दिसते आता ते सांग बरं. हा छान दिसतेस. अरे छान दिसतेस. चल अरे बापरे. हो, चल चल. चल ना निघूया. सगळे पुरुष सारखे असतात. माया यार ऐक ना तू माझं ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ मी तुझं? अगं तू त्या शनायाचं वागणं काय मनावर घेतेस? तुला माहिती ना ती कशी आहे. म्हणूनच मला तिचा नाही तुझा राग आलाय गुरु. अरे मी काय केलंय? उगीच तिथे वाद नको म्हणून मी गप्प राहिलो ना. एक्झॅक्टली, गप्प राहिलास तू. जेव्हा तुझं उत्तर अपेक्षित होतं तेव्हा तू शांत राहिलास. शनायाने तुझ्या समोर विचारलं ना की आमच्या दोघींमध्ये जास्त सुंदर कोण आहे, तेव्हा का नाही माझं नाव घेतलंस तू? गप्प का राहिलास? का तुला शनायापेक्षा मी सुंदर वाटत नाही का? अरे मी कधी नाही म्हणालोय माया. अरे पण हो पण नाही म्हणालास ना गुरु. माया हे बघ, मी तूच जास्त सुंदर आहे असंच सांगणार होतो. पण काय?
डोळ्यांना अजूनही शनायाच सुंदर वाटत असेल तर ओठांवर कसं येईल मायाचं नाव? हा नाही, जाऊ दे ना गुरु, शेवटी सगळे पुरुष सारखेच. अरे यार काय तू टिपिकल डायलॉग माया ऐक यार. ए हॅलो. हॅलो, बाय बाय. होय, काय अख्ख्या मुंबईत इथेच रेंज येते का तुला? रेंजचा काहीच इश्यू नाहीये. नाहीये ना, मग चल ना, गाडीत बसून बोल ना, चल ना, घाई आहे लवकर. वा, पाहिलंस माया? नाही, शनाया मॅडम एवढ्या रेडी होऊन कुणासाठी बाहेर पडल्यात असा जर कुणाला प्रश्न पडला तर बघा ना, कळतच आहे. राधिका मॅडमचे पती सौमित्र यांच्यासाठी एवढ्या रेडी होऊन बाहेर पडले आहेत नाही का? काही चाललंय का डेटिंग बिटिंग? हा नाही गुरु, हे बघ, तुला वाटतंय तसं काही नाहीये. ए तू तर बोलूच नकोस. तुझ्यासारख्या पुरुषांना ना मी नीट ओळखतो. हा बाहेरून सगळा साळसूतपणाचा आव आणायचा आणि शेवटी आपल्याला हवं तेच करायचं. नाही तुला सांगतो माया, बाहेर मी किती छान असं दाखवायचं आणि आपल्याला हवं तेच करायचं. असं वागणं जर तुला कुणाकडून शिकायचं असेल ना तर ते तुझ्याकडनंच शिकावं ना. नाही, माझं आणि याचं कंपॅरिझन करू नकोस. हा नाही, बाहेर बायको समोर वागताना मी किती छान किती आदर्श असं दाखवायचं आणि नंतर हवं ते वागायचं. हे बरोबर जमतं ना तुला? ते कळतंय मला. कळलं? बघ गुरु, मला काय म्हणायचं ते ऐकून घेशील का जरा? नाही, अरे मला कळतं ना बाबा, हेच बघतोय ना गेली काही वर्ष. नाही तुम्ही केलं की ते प्रेम, उदात्त प्रेम, आमची फक्त मैत्री आहे, मी केलं की लफडं, आणि तुमचं मात्र नाही वी आर जस्ट फ्रेंड्स. हेच चाललंय ना तुमचं. गुरु ऐक ना माझं. नाही माया, तुला कळत नाहीये. तुम्ही फार साधे भोळे आहात ना, म्हणून याचे डावपेच कळत नाहीत तुम्हाला. सुरुवातीला काय केलं याने? राधिकाच्या आयुष्यामध्ये नुसतंच मित्र म्हणून आला नाही का? नंतर काय केलं? तिच्याच बरोबर लग्न केलं. करेक्ट? बरं, आता सेम चाललंय शनायाच्या बाबतीत. आता तर मित्र म्हणून आलाय, आता पुढे काय होणार हे सांगायला कोणी भविष्य सांगण्याची गरज आहे असं नाही वाटत मला, नाही का? ऐक ना माया, तुझ्या या गुरुनाथला सांगतेस का तू जरा गप्प बस म्हणून? कारण काय मी शांत बसलो याचा अर्थ असा नाही की मला काही बोलायचं नाहीये, पण आपल्यात जे काही ठरलंय ना त्यासाठी मी गप्प आहे. हा जर असाच बोलत राहिला तर मग मला माझं वचन मोडावं लागेल. प्लीज सांग त्यांना. या ऑफकोर्स आय कॅन अंडरस्टँड. गुरु प्लीज प्लीज वाद नको घालूया, आपण निघूया आता प्लीज. नाही माया, निघू आपण, सगळं करू, पण तू एक लक्षात ठेव, तुझ्याशी पण मैत्री करण्यामागे याचा नक्कीच काहीतरी हेतू आहे. तेवढा मात्र तू लक्षात घे. तू नक्की माझ्याच बद्दल बोलतोयस ना? की अच्छा, तुला आरशात बघतोयस, तू स्वतःबद्दल बोलतोयस? हो नाही, तुला मी सांगून ठेवतोय, आता तुला लक्षात येत नाहीये, पण हा माणूस पुढे जाऊन काय करेल ना याची मला पूर्ण कल्पना आहे. ते आधी तू लगट बंद करा, याच्याशी सांगून ठेवतो मी तुला. आय एम वॉर्निंग यू. ती लगट जी काय चालली तुमची बंद करा. नॉट गुड. मला नाही आवडत ते. लगट बंद करा ती. कळलंय ना तुला? लगट करू नको. नाही करणार. ठीक आहे, चल मग जाऊयात आपण. अरे लगटचा अर्थ, लगटचा अर्थ सांग बाबा तिला. अरे लगटचा अर्थ तर सांगून जा, तिला कळत नाहीये. काय नाही, चल जा बस. कोण आहेत माझ्या नशिबात? गुरु थांब. बाया प्लीज यार, मी त्या सौमित्राला आता धडा शिकवणार, त्याला दाखवून देईन मी. बरोबर? पण काय गरज आहे? अरे काय गरज आहे म्हणजे? तू पाहिलंच ना कसा वागतोय हा. नाही, हे आपण जर पाहिलं नसतं ना तर कुणाला कळलं पण नसतं यांचं काय चाललंय. सगळं सुमडीत चाललंय ना, गुपचूप. नाही हे बघ, मी तुला सांगतो, आपण एक काम करूया, आपण राधिकालाच सांगूया. राधिकापाशी हे सगळं सांगितलं ना तर बरोबर यांचे म्हणजे तिचे डोळे उघडतील आणि यांचे हे सगळे धंदे बाहेर पडतील. आपण हेच करूया. करेक्ट, हेच करूया आपण. पण मला एक कळत नाहीये, ती शनाया सौमित्र बरोबर आहे, या गोष्टीचा तुला का त्रास होतोय? बोल ना, उत्तर नाहीये तुझ्याकडे? मी आहे ना इथे तुझ्यासोबत गुरु. मग शनायाने काही करू दे, तुला का फरक पडतोय? तुला काय एवढा त्रास होतोय? मी कुठे म्हणालो असं? अच्छा, पण तू काहीच म्हणत नाहीयेस ना, उत्तर नाहीये तुझ्याकडे. अरे तू मी या सौमित्राला खूप आधीपासून ओळखतो गो. तो हा असाच वागतो. असं तुला सांगतो मी, आम्ही कॉलेजमध्ये असताना सुद्धा माझं जेव्हा राधिकावर प्रेम होतं ना तेव्हा हा प्रेम करायचा. बरं त्यावेळेला ती मिळाली नाही, म्हणून मी लग्न केल्यानंतर, सगळं झाल्यानंतर त्याने बरोबर तिच्याशी लग्न केलं. आणि आता काय गेम खेळतोय कळतं? आता त्याने फक्त राधिकाऐवजी शनायाला पुढे केले मला जळवण्यासाठी. त्यामुळे हा सगळा गेम माहितीये मला याचा. हा गेम खेळतोय. इज इट? हे जर मी तुझ्या बाबतीत म्हणाले तर? काय? हो,
हा सगळा तुझा गेम आहे. सौमित्रला धडा शिकवण्यासाठी तुला माझ्याशी लग्न करायचंय असं मी म्हणाले तर गुरु? माया असं 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 नाही म्हणालो मी. असं नव्हतं म्हणायचं. नाही म्हणण्याची काय गरज आहे? वागण्यात दिसतंय ना ते. माया 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 ऐक ना यार. तू तू समजतेस असं काही नाहीये. कॉम्पिटिशन म्हणून कशाला यार. माझं तुझ्यावर जेन्युइनली प्रेम आहे माया. आणि खरं सांगायचं तर तू अशी पहिली मुलगी आहेस जिनं मला खऱ्या अर्थानं ओळखलंय मी कोण आहे ते. कळतंय ना हे सगळं? मग तरी त्या शनायाची का काळजी वाटतेय? अरे नाही यार, शनायाची काळजी नाही वाटत. उलट मला तिच्यापासून सावध कसं राहायचं याचाच सतत डोक्यामध्ये विचार असतो. तू पाहिलंस ना किती ती एक नंबरची भामती येते. नाही हे बघ, जोपर्यंत माझ्याकडून पैसे मिळत होते तेव्हा ती माझ्या बरोबर होती. त्याच्यानंतर जेव्हा तिला कळलं की मी तिला डच्चू दिला, ती बरोबर राधिकाकडे गेली. तर ती राधिका पण अति हुशार. काही विचार न करता तिला सीईओ पद देऊन टाकलं डायरेक्ट. अरे आपण विचार करतो ना या माणसाची लायकी आहे का, याला ते झेपेल का, पण नाही. आणि याच्यानंतर तिला बरोबर कळतं आपला फायदा कुठे आणि आपण कुणाकडून आपला फायदा काढून घ्यायचा ते. राधिका तर झालीच, पण तिला हे बरोबर कळते की सौमित्रकडे एवढा पैसा आहे ना की तिची जी लाईफस्टाईल आहे ना ती बरोबर मेंटेन करू शकते. म्हणून हा सौमित्र आणि होल्ड ऑन गुरु. सॅमी बद्दल तू अजून काही बोलण्याआधीच मी तुला क्लिअर करते. सौमित्र तसा नाहीये. अच्छा, नाही तू एवढं ठामपणे कसं सांगू शकते? कारण मी ओळखते ना त्याला, खूप चांगलं ओळखते. हो मी. आणि आता तर म्हणत होतीस की सगळे पुरुष एकसारखे. कम ऑन. नाही मग हा नियम त्याला नाही लागू. नाही आता बोल ना, आता का गप्प बसलीस? तुला पटतंय ना माझं बोलणं? नाही बोल ना माय. गुरु थांब जरा. इनफॅक्ट माझ्या डोक्यात ना आता वेगळंच काहीतरी सुरू आहे. काय माया यार, काय फिरून दमलो यार मी. काय मला जमेल ना रे. अरे म्हणजे काय, तू काय टेन्शन घेते? राडा घालणार तू आज. फॅन होणार आहेत लोक, धमाल येणार आहे आज. नाही धमाल करेनच तसं नाही, पण मी तर स्टुडिओमध्ये एक बटन ऑन करणार आणि अगदी घराघरात पोहोचणार ना. आणि लोक मला प्रश्न विचारतील काय काय. मला असा कोणाला काही सल्ला द्यायचा नाहीये ज्याने त्यांचं लाईफ स्पॉइल होईल. हे कळतंय ना तुला? मग तसं काय तुझ्या हातून होणारच नाही. कशी काय चुकशील तू? करेक्ट आहे. बरोबर म्हणाला सौमित्र. म्हणजे माझी मदत होतीये. हा मदत म्हणजे मी म्हणेल की हे बघ, जेव्हा तू ऑन एअर बोलशील ना तेव्हा फार जबाबदारीने तुला बोलावं लागणार आहे. हे काय झालं आता? का बाबराचे काय उगाच टेन्शन नको घेऊस तू. ती फक्त फॅक्ट सांगते तुला. पॉझिटिव्हली घे सगळं. काय ग, काय झालं, काय असते? नाही नाही, मला माझा पहिला दिवस आठवला ग, बाकी काय नाही. चला जाऊयात स्टुडिओ. हो चहा टेन्शन आलंय परत. ए टेन्शन वगैरे नको घेऊ. काय नाही, नॉर्मल गप्पा मारल्यावर का गप्पा मारायच्या. माझ्याशी कशी गप्पा मारतेस? फक्त माझे जे अपमान करतेस ना ते नाही अपमान करायचे कॉलरचे. एक्झॅक्टली. पण मी काय म्हणते, भीती वाटणं, टेन्शन येणं साहजिक आहे. पण एकदा का या चेअरवर बसलीस ना की मग हे सगळं विसरून जायचं. तुझे पर्सनल प्रॉब्लेम्स, ते मोठे मोठे विचार, हे सगळं काही स्टुडिओच्या बाहेर. ओके? आणि हे बघ, तुझ्या आवाजाबद्दल बोलायचं झालं ना तर तुझा आवाज उत्तमच आहे ग. पण एवढंच आहे की त्यामध्ये ना व्हेरिएशन्स हवेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघ, समजा जर का मॉर्निंग शो असेल तर आवाज कसा असायला हवा? गुड मॉर्निंग मुंबई. म्हणजे कसं आपण लोकांना उठवतो ना, तो फ्रेशनेस असायला हवा. आणि समजा जर का आफ्टरनून शो आहे, गुड आफ्टरनून, अभी भी खाना हुआ है और कैसे चल रहा है सब कुछ. हाँ. आणि जर का इव्हिनिंग शो आहे, जसं तुझा शो आहे ना, तो फिर बेबी प्यार बरसना चाहिए, प्यार. हाँ म्हणजे गुड इव्हनिंग मुंबईकर. म्हणजे गुड इव्हनिंग. भारी आहे ना, खरंच भारी आहे. म्हणजे ऐकायचो आम्ही हे, तेव्हा असं जाणवलं नाही. तुम्ही इथे एक्सप्लेन केल्यावर जास्त जाणवलं. ठीक आहे, तर मला असं वाटतं जमेल तुला. ओके, आता थोड्याच वेळात शो सुरू करायचा आपल्याला. त्यामुळे आय थिंक तू जरा कम्फर्टेबल हो. आम्ही येतो. सौमित्र चल ना, कॉफी घेऊयात. हा